अहो मम्मी ऐका की, शांत व्हा. अहो मम्मी ऐका तर माझं, शांत व्हा बरं तुम्ही. ऐक एक वे काय ग तुझं शांत व्हा. हा 20 डझनभर पुरी बघितला माझ्या सत्यासाठी, पण एक बी त्याला शोभत नव्हती बघ. त्या सत्याचं दुसरं लगीन केल्याशिवाय की नाही तो त्या नेबेट मधून बाहेर पडत नसतोय. अहो मम्मी पण तुम्ही एवढं सगळं करताय की सत्यदादासाठी. अगं तरी बी मी वाईट आहे ना त्याच्यासाठी. मम्मी तुम्ही हे बघा. कोण आहे? अहो मम्मी ही सपना वहिनीची चुलत बहीण आहे, म्हणजे त्यांच्या पप्पांच्या मामाच्या मुलाची मुलगी. मग मी काय करू हिज? अहो मम्मी ही पोरगी लग्नाची आहे, सत्यदादासाठी एकदम परफेक्ट आहे बघा. म्हणजे आपल्या घराला बी शोभल. म्हणजे कसं सपना वहिनी आणि त्या एकदम सख्या बहिणीसारखे राहतील. मी आणि सगळी कसं आहे ना तसं. खोया टाकायचीस का तू? हा त्या सपनीच्या खानदानातला ती सपनी नमुना येऊन मन भरलंय आमचं. अजून एक कशाला पाहिजे? ही नेबेट ह्या घरातनं गिरी खरी, पण जाता जाता ती तरास देऊन गिरी बघ. काय काळी जादू करून गिरी माझ्या लेकावर काय माहिती. माझा लेक माझ्यापासून लांब गेला आणि ही तुला असलं सुचतंय नाही. अगं चांगलं सुचव काहीतरी. मम्मी तुम्ही असं काहीतरी करा आता, सत्यदा तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणारच नाही. सुच की मला सांगते असं काहीतरी करा तसं काहीतरी करा म्हणून. मम्मी माझ्याकडे ना एक बेस्ट आयडिया आहे. तुम्ही का नाही आजारी पडा. घाल तुझी आयडिया, घाल तुला. असं काहीतरी करायला पाहिजे का नाही, का समद बराबर होईल. मंजू मला माफ कर बाळा. माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची धूळदाण झाली बघ. पण मी तरी काय करणार होते ग. हे समज मी तुझ्यासाठी आपल्या तिघींसाठी केलं असं समज, आणि त्याकरता मला तुझ्या आयुष्यातून तुझं सुख हिरावून घ्यावं लागलं. मला माफ कर मंजू. आई तुझी काही चुकी नाही आहेत. तू फक्त निमित्त झालीस ग. माझ्या नशिबात सत्याचं प्रेम